शुक्रवारची जीवतीची कहाणी. ऐका, शुक्रवार तुमची कहाणी. एकेकाळी एक सुंदर आटपाट नगर होते. त्या नगरात एक राजा राज्य करत होता. राजाच्या राज्यात सर्व सुख संपत्ती होती, पण राजाला एक मोठे दुःख होते. त्याला मुलगा नव्हता. राजा आणि राणीला मुलाची खूप इच्छा होती. राणी नेहमी देवाची प्रार्थना करत असे. एक दिवस राणीने एका सुईणीला बोलावले आणि तिला गुपचूप एक मुलगा आणून देण्यास सांगितले. त्यासाठी ती तिला भरपूर धन देण्यास तयार झाली. त्या नगरात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होती. ब्राह्मणाची पत्नी गर्भवती होती. सुईणीला ही गोष्ट समजली. ती त्या गरीब स्त्रीकडे गेली आणि गोड बोलून म्हणाली, तुझी प्रसूतीची वेळ आली की मला बोलाव, मी तुझी प्रसूती करून देईन. गरीब ब्राह्मणाच्या पत्नीने तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. काळ पुढे गेला. तिची प्रसूतीची वेळ जवळ आली. सुईणीने राजाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी गुप्तपणे योजना केली. तिला त्या गरीब स्त्रीला झालेले मूल राजवाड्यात घेऊन जायचे होते. दरम्यान राजवाड्यात राणीला मुलगा होणार असल्याची बातमी सर्वत्र पसरवण्यात आली. राणीने मोठ्या थाटामाटात बाळंतपणीची तयारी केली. गरीब ब्राह्मणांच्या घरी मात्र बाळ जन्माला आले. सुईणीने आपली योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि ते बाळ राजवाड्यात नेले. राजवाड्यात मुलगा झाल्याचा आनंद साजरा होऊ लागला. पण त्या गरीब आईचे मन आपल्या बाळासाठी तळमळत होते. तिच्या आयुष्यात मोठे संकट आले होते. त्यावेळी तिने जीवती मातेचा धावा केला. ती मनोभावे म्हणाली, हे जीवती आई, माझे बाळ जिथे कुठे असेल तिथे सुखरूप ठेव, त्याचे रक्षण कर, माझ्या लेकरावर तुझी कृपादृष्टी राहू दे. ती श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा करण्याचा नेम करू लागली. श्रद्धेने जीवती मातेला हळद, कुंकू, फुले आणि अक्षता अर्पण करून आपल्या बाळाच्या कल्याणासाठी प्रार्थना करू लागली. काळ पुढे गेला. एके दिवशी राजवाड्यात मोठा समारंभ ठेवण्यात आला. नगरातील लोकांना जेवणासाठी बोलवण्यात आले. त्या गरीब ब्राह्मणाच्या पत्नीला देखील बोलावले आले, परंतु ती जीवती मातेचा नेम पाळणारी होती. तिने आपल्या व्रताचे नियम राजाला सांगितले. राजाने तिच्या श्रद्धेचा आदर केला. ती स्त्री मनात जीवती मातेचे स्मरण करत राजवाड्यात गेली. तिथे गेल्यावरती तिने आपल्या बाळाला पाहिले. आईचे हृदय भरून आले. तिला आपले लेकरू ओळखू आले. जीवती मातेच्या कृपेने आई लेकराची भेट झाली, अशी या कहाणीची श्रद्धा परंपरा सांगते. राजाला ही सत्य समजले आणि अन्याय दूर झाला. गरीब आईला तिचे बाळ परत मिळाले. त्या दिवसापासून तिची जीवती मातेवरील श्रद्धा आणखीन दृढ झाली. या कहाणीचा मुख्य भाव असा आहे की आईची आपल्या लेकरांसाठी असलेली माया, श्रद्धा आणि देवावरचा विश्वास किती मोठा असतो. जीवतीची पूजा ही मुलांच्या आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते, अशी महाराष्ट्रातील लोकपरंपरा आहे. म्हणून जीवतीची पूजा करताना मनापासून म्हणावे, जीवती माता, माझ्या लेकरांचे सदैव रक्षण कर, त्यांना निरोगी, सुखी आणि दीर्घायुष्य ठेव, आमच्या घरावरती तुझी कृपा सदैव राहू दे. बोला जीवती मातेचा जय जयकार. जीवती माता की जय. श्री जीवतीची आरती. जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी श्रावण येताची आणू प्रतिमा, गृहात स्थापुनी करू पूजना. आघाडा दुर्वा माळा वाहूया, अक्षता घेऊन कहाणी सांगूया. जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ, सुवासिनींना भोजन देऊच ने. हळदी कुंकू दूधही नेऊ, जमुनी आनंदे आरती गाऊ. जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी सटवीची बाधा होई बाळांना, सोडविती तू तुझी तयांना. माता या तुझला करती प्रार्थना, पूर्ण ही करी मनोकामना. जय देवी जय जीवती जननी, ठेवी सुखी संतती विनंती तव चरणी. जय देवी
तुझ्या कृपेने सौख्य नांदू दे, वंशाचा वेल नीट वाढू दे, सेवा हे व्रत नित्य घडू दे, मनींचे हेतू पूर्ण होऊ दे. जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी जय देवी श्रावण येताची आणू प्रतिमा, गृहात स्थापुनी करू पूजना, आघाडा दुर्वा माळा वाहूया, अक्षता घेऊन कहाणी सांगूया. जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी जय जीवती जननी माता की जय.